एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते असा मोठा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला। या संदर्भात पृथ्वीराज चव्हाणांना विचारा। अहमद पटेल आता नाहीत, आपण शिंदेंची दिल्लीमध्ये त्यांच्याशी चर्चा झाली होती असा दावा राऊतांनी केला। तर एकनाथ शिंदेंचा भगव्याशी काहीही संबंध नाही, त्यांच्या हाती भाजपचा झेंडा आहे। अजित पवार आणि एकनाथ शिंदे भाजपच्या ताटाखालचे मांजर आहेत अशी टीका संजय राऊतांनी केली। राजकारणामध्ये रुसवे फुगवे आदळआपट सुरू आहे। नाना पटोलेंनी लवकर भांड वाजवलं, थोडं थांबायला हवं होतं असं खासदार संजय राऊत म्हणाले। नाना पटोलेंच्या ऑफरवरती विजय वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली। राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो, शत्रू नसतो, वेळेप्रमाणे राजकारण चालतं असं वडेट्टीवार म्हणाले। उद्या काय वाढून ठेवले हे आत्ता सांगता येत नाही असं वडेट्टीवारांनी म्हटलं। नितेश राणे संधी साधू माणूस आहे, त्याला योगी व्हायचंय की काय बनायचंय माहिती नाही, मात्र भाजपच्या काही प्रस्थापित नेत्यांसाठी नितेश राणेंचं असं बोलणं धोक्याची घंटा आहे अशी टीका विजय वडेट्टीवारांनी केली। शेतकरी आत्महत्येत महाराष्ट्र क्रमांक 1 वरती गेलाय। शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची आवश्यकता आहे। शेतमालाला भाव मिळत नाही, त्यामुळे कर्जमाफी मिळाली पाहिजे अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी केली। बीड जिल्ह्याला मी अनेक वर्ष ओळखतो, पण आज जी बीडची अवस्था आहे ती कधीही नव्हती। दुर्दैवानं काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली अशी टीका शरद पवारांनी केली। बीडमध्ये पूर्वीचे दिवस कसे येतील याची सरकारनं काळजी घ्यावी असं पवार म्हणाले। राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळेंनी काँग्रेस नेते अमित देशमुखांना मंत्रिपदाची खुली ऑफर दिली। इतकं चांगलं काम करणारा माणूस मंत्रिमंडळात असला पाहिजे असं काळे म्हणालेत। तर आम्ही जिथे आहोत तिथे आनंदी आहोत असं म्हणत देशमुखांनी ऑफर नाकारली। नाशिकच्या हिंदू खाटीक समाजानं मंत्री नितेश राणेंच्या निर्णयाला झटका दिला। हलाल पद्धतीनेच मटण विकण्याचा निर्धार खाटीक समाजानं घेतला, तर खाटीक समाजाला कुठल्याही प्रमाणपत्राची गरज नाही अशी भूमिका खाटीक समाजाच्या बैठकीत घेण्यात आली। बारामतीत शरद पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली। माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागण्याची शक्यता असल्यामुळे पवारांची भूमिका महत्त्वपूर्ण असणार आहे। सध्या हा कारखाना अजित पवारांच्या ताब्यात आहे। योगेंद्र पवारांनी गोविंद बागेत शरद पवारांची भेट घेतली। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता आहे। निवडणुकीकरता योगेंद्र पवार नेतृत्व करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। खर्च टाळण्यासाठी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला न्यायालयानं स्थगिती दिली असा दावा माणिकराव कोकाटेंचे वकील अविनाश भिडेंनी केला। शिक्षेला स्थगिती दिली नाही तर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे अपात्र ठरतील, त्यामुळे पोटनिवडणूक घेण्याची वेळ आली तर जनतेचा पैसा खर्च होईल असं निरीक्षण नाशिक सत्र न्यायालयानं नोंदवलं। प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी सदाभाऊ खोत यांची 12 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता करण्यात आली। 3 नोव्हेंबर 2012 रोजी देऊळगाव राजा इथे शेतकऱ्यांच्या सभेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी खोत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान दौंड प्रथम वर्ग न्यायालयानं खोत यांची निर्दोष मुक्तता केली। सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या घरावरती वनविभागानं कारवाई केली। त्यानंतर मध्यरात्री अज्ञातांनी कुटुंबाला मारहाण करत जाळपोळ केल्याचा आरोप होता। या घटनेचा निषेध ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केला। तसंच जाळपोळ आणि मारहाण करणाऱ्यांच्यावरती कठोर कारवाईची मागणी केली। 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन रोहित पवारांच्या वतीनं कर्जतमध्ये करण्यात आलं। अहिल्यानगरच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पैलवानांवरती अन्याय झाला होता, मात्र कर्जतच्या स्पर्धेत अन्याय होणार नाही अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली। कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराला विरोध होतोय। शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत स्थगन प्रस्तावावरनं गोंधळ झाल्याचं बघायला मिळालं, त्यामुळे काळ्या फिती लावून नामविस्तार बदलाला विरोध करण्यात आला। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता बाजार समितीच्या स्वतःच्या पहिल्या पशुखाद्य निर्मिती कारखान्याचं भूमिपूजन करण्यात आलं। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झालं। बुलढाण्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरती राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली। या प्रकरणाची सरकारकडून चौकशी केली जाईल। गावांना पाणी उपलब्ध झालंच पाहिजे, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करणार असं विखे पाटील म्हणाले। जुन्नरच्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या 4 जागांसाठी आज मतदान होत आहे। संचालक मंडळाच्या 21 जागांपैकी 17 जागांची निवडणूक बिनविरोध झाली आहे, तर 4 जागांसाठी एकूण 5 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे। खेडमधल्या तुंबाड इथे मोठ्या उत्साहात शिमगोत्सव साजरा होतोय। पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर पालखी नाचवण्यात आली। हजारो लोक यावेळी उपस्थित होते। जिंतूर शहरामध्ये रात्री उशिरा फिरत असलेल्या एका टोळीचा व्हिडिओ व्हायरल झाला। तोंडाला रुमाल आणि हातात हत्यार असल्यामुळे हे चोरटे असल्याचा दावा करण्यात येतोय। दरम्यान या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे।
नंदुरबारमध्ये डॉक्टरांनं देवदूत बनवून एका 2 महिन्यांच्या बाळाला मृत्यूच्या दारातनं परत आणलं. उलट्या आणि रडण्यामुळे बाळ निश्चित पडून होतं. बाळाचा मृत्यू झाला असं वाटत असल्यामुळे आईसह इतर नातेवाईकांनी रडारड सुरू केली. दरम्यान रुग्णालयात नेत असताना डॉक्टर गणेश तडवींनी बाळाच्या तळपायाला जोरात टिचकी मारली आणि लागलीच बाळानं मोठा श्वास घेतला आणि अशा प्रकारे त्यांनी बाळाचा जीव वाचवला. धाराशिवचे जिल्हाधिकारी किरण पुजार यांनी तुळजाभवानी मंदिर परिसराची आणि कामांची पाहणी केली आहे. घाटशीळ परिसर, रामदरा, भक्तनिवास इत्यादी ठिकाणांची पाहणी करत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती जाणून घेतली. बुलढाण्यामध्ये होळी खेळून पोहायला गेलेल्या युवकाचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला. शेरोडी शिवारातील खदानातील डोहामधली ही घटना आहे. तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेच्या वतीनं किल्ले शिवनेरीवरती दीपोत्सव साजरा करण्यात आला. शिवरायांच्या आरतीनं या दीपोत्सवाची सांगता करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी 368.71 कोटी रुपये खर्चाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीनं मान्यता दिली. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या अनेक वर्षांपासूनच्या प्रयत्नांना यश आलं. इंद्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरनं 2.25 वर्षामध्ये 1,318 कोटी रुपये टोल प्राप्त झाला. यावर्षीच्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात समृद्धी महामार्गावरनं 138 कोटी रुपयांचा टोल मिळालाय. कालपासून देवाच्या पालख्या भक्तांच्या भेटीसाठी निघाल्यात. कोकणात काठीच्या रूपानं 5 देवांच्या एकत्र भेटीची परंपरा आहे. नागपूर रत्नागिरी मार्गाच्या कामाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन पुकारलं. आंदोलनापूर्वी पोलिसांना राजू शेट्टी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मिरज तालुक्यातील सलगर येथे एका माकडानं धुमाकूळ घातला. माकडानं 6 जणांचा चावा घेतला, मात्र माकडाला पकडण्यात वनविभागाला अपयश आलंय. सांगलीच्या मिरजेतील गुलमोहर कॉलनीत एकाच ठिकाणी 4 विषारी साप आढळले. रेस्क्यू टीमकडून सुरक्षितपणे 4ही विषारी सापांचं रेस्क्यू करण्यात आलं. पुणे शहरातील जुन्या जलवाहिनीची तपासणी रोबोच्या माध्यमातून करण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय. त्यामुळे जलवाहिनीमध्ये होणारी गळती, अनधिकृत अधिकृत नळजोड याची संपूर्ण माहिती पाणीपुरवठा विभागाला मिळणार आहे. तुळजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राखीव जागांवरती निवडून 97 सदस्यांना अपात्र ठरवण्यात आले. जात वैधता प्रमाणपत्र विहित कालावधीत सादर केलं नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सदस्यांना अपात्र ठरवलं. सोलापुरातील युवकांनी ड्रोनच्या मदतीनं बिबट्याचा शोध घेत बिबट्याला जाळं लावून पकडलं. कर्नाटक राज्यातील बिबट्याला पकडणाऱ्या युवकांच्या धाडसाचं सर्वच ठिकाणी कौतुक होत आहे. जळगावच्या बोदवड तालुक्यातील लोणवाडी जामठी रस्त्यावर एक डंपर उलटला. अपघात झाला. या अपघातात डंपर चालक जखमी झालाय. शिरूरच्या टाकळी हाजी आणि वडनेर परिसरात दहशत माजवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात आलं. वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झाला, त्यामुळे स्थानिकांना दिलासा मिळालाय. पालघरच्या वाणगाव चिंचणी नाका रस्त्यावरती कार आणि पिकअपची समोरासमोर धडक झाल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये कारमधील 3 जण गंभीर जखमी झाले. अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. जळगावमध्ये दारूच्या नशेत एका दुचाकी चालकानं कार चालकाला अश्लील शिवीगाळ केली. विशेष म्हणजे दुचाकी स्वार पोलिसांप्रमाणे पोलिसांची काठी घेऊन फिरत होता. संपूर्ण घटना कारच्या डॅश कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय. नांदगावातील प्रेमी युगलाच्या आत्महत्येप्रकरणी 15 जणांवरती पोलिसांनी गुन्हा दाखल केला, तर 5 जणांना अटक करण्यात आली आहे. सुसाईड नोटमध्ये लिहिलेल्या नावांवरून 15 जणांवरती गुन्हा दाखल झालाय. उरण जेएनपीटी मार्गावरती अपघात झाला. या अपघातात मोटरसायकल स्वार गंभीर जखमी झाला. मात्र पोलिसांनी अपघातग्रस्ताला मदत करण्याऐवजी घटनेची माहिती घेण्यास सुरुवात केली. याचा एक व्हिडिओ समोर आला असून पोलिसांच्या कारभारावरती प्रश्न उपस्थित होत आहेत. जालन्यामध्ये कारचा धक्का लागल्यामुळे दुचाकी स्वारानं कार चालकावरती चाकूनं वार केले. महेश शेळके असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. पोलिसांनी दुचाकी स्वाराला ताब्यात घेतलं. मालेगावच्या शेवाळीनगर भागामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला. 2 आरोपींना अटक करून 8 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. गोंदियात लागलेल्या आगीमध्ये 14 चारचाकी वाहनं जळून खाक झाली, त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं. मावळमध्ये चालकाचा वाहनावरचा ताबा सुटल्यामुळे कारचा अपघात झाला. कार टोलनाक्याच्या डिवायडरवरती चढली आणि या अपघातात 3 जण जखमी झाले. सोलापुरातील वैरागमध्ये अवैधरित्या जनावर घेऊन जाणारे 2 टेम्पो पोलिसांनी पकडले. यामध्ये 14 जर्सी गाई आणि जवळपास 100 वासरं घेऊन जाणारी 2 वाहनं पकडण्यात पोलिसांना यश आलं. येवल्याच्या मुखेडमध्ये शेतात आग लागून त्यात 4 एकरावरील ऊस जळून खाक झाला. आगीत संपूर्ण ऊस जळल्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं.
पुणे शहर वाहतूक शाखेकडनं कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांवरती वाहनांवर कारवाई करण्यात आली. वाहतूक पोलिसांनी 1768 बुलेट मॉडिफाईड सायलेन्सर नष्ट केले. बदलापुरात मद्यधुंद कार चालकानं कार थेट एका घरात घुसवली. या अपघातामध्ये घराचं मोठं नुकसान झालंय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मार्च महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात जळगावमध्ये सूर्य आग ओकू लागलाय. जळगावमध्ये तापमान 40 अंशांवरती गेलंय. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय. वर्धा जिल्ह्याला उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलाय. गेल्या 3 दिवसांपासून जिल्ह्याचं तापमान 41 अंशांवरती आहे. सामान्य नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय. पुण्यातील उष्णतेचा पारा 40शी पार गेलाय. तर यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमान पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगरमध्ये नोंदवलं गेलंय. राजगुरुनगरमध्ये 40 डिग्री सेंटीग्रेड तापमानाची नोंद झाली. तर कोरेगाव पार्क परिसरात पारा 40 अंशांवरती गेला. उकाडा वाढल्यामुळे पुणेकरांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. हवामान विभागानं विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय. 11पैकी 6 जिल्ह्यातील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलंय. तर अकोल्यात सर्वाधिक 41.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सूर्य आग ओकतोय, त्यामुळे राज्यात कमाल तापमानाचा पारा 40शी पार गेलाय. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या 24 तासात विदर्भात उष्णतेची लाट होती. ब्रह्मपूर येथे उच्चांकी 42 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. मुंबईतील तापमानात चढ उतार होत आहेत. मुंबईतील किमान तापमानात वाढ झाली असली तरी गेल्या 1 ते 2 दिवसांपासून कमाल तापमान स्थिर आहे. दरम्यान मुंबईमध्ये पुढील काही दिवस उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज आहे. कोकणात शिमगोत्सव सुरू झालाय. तापमानानं 40शी पार केली आहे. गुरुवारी चिपळूण भागातील तापमान 38 ते 41 अंशांपर्यंत नोंदलं गेलं. वाढत्या उन्हामुळे नागरिकांची लाहीलाही होते. राज्यामध्ये दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत असल्याचं चित्र आहे. सोलापुरात काल विक्रमी तापमानाची नोंद झाली. सोलापूरचा पारा 41.1 अंशांवरती पोहोचलाय. तसंच कोकणात सुद्धा सातत्यानं तापमानात बदल होत आहे. त्यामुळे आंबा, काजू आणि जांभूळ उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. वातावरणातील प्रचंड उकाड्यानं माणसाप्रमाणे अनेक पशु पक्षी त्रस्त आहेत. अशा कठीण प्रसंगी मानवतेचं दर्शन घडवून प्राणी आणि पक्ष्यांचं संरक्षण करण्याचं आवाहन पर्यावरण प्रेमींनी केलंय. आपल्या अंगण परिसरात, माळ रानात, सावलीच्या ठिकाणी प्राणी आणि पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करा असं आवाहन केलं जात आहे. जळगावात सोन्याच्या दरानं नवीन उच्चांक प्रस्थापित केला. सोन्याचा दर 91,464 रुपये प्रतितोळा झालाय. सोन्याच्या दरात झालेली ही ऐतिहासिक वाढ म्हणावी लागेल. तिकीट कन्फर्म नसल्यास प्रवाशांना रेल्वे स्थानकावर सुद्धा प्रवेश मिळणार नाही. गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनानं नियमामध्ये बदल केलाय. भारतीय रेल्वेनं 20 मार्च ते 30 एप्रिलपर्यंत अनेक गाड्या रद्द केल्यात. उत्तर रेल्वेच्या उन्नाव येथील गंगा रेल्वे पुलावरती दुरुस्तीचं काम केलं जाणार असल्याचं सांगण्यात आलं. या कालावधीत 42 दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 4 दिवस बँका बंद असणार आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सनं दिलेल्या माहितीनुसार विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी 24 आणि 25 मार्च रोजी 2 दिवसांचा देशव्यापी संप पुकारलाय. दुधाच्या दरात आजपासून 2 रुपयांनी वाढ करण्यात आली. दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या बैठकीत दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. नवे दर आजपासून लागू झालेत. रविवारी पश्चिम रेल्वेवर कुठलाही ब्लॉक नसेल. प्रवाशांना त्यामुळे दिलासा मिळाला. तर मध्य रेल्वेवर मात्र ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरती सुद्धा वाशी ते पनवेल दरम्यान ब्लॉक असेल. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणानंतर पुणे विभागीय एसटी महामंडळाला जाग आली. जुन्या आणि मुदत संपलेल्या आणि नादुरुस्त अशा 72 बसेस पुणे एसटी महामंडळ भंगारात विकणार आहे. येत्या 21 मार्चला या बसेसचा भंगारात लिलाव होणार आहे. रेल्वे आरक्षण सुरू होताच 3 मिनिटातच फुल होत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली. त्यामुळे ऐन सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये. दादर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरील फुटओव्हर ब्रिज 15 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी 16 ते 30 एप्रिल दरम्यान हा ब्रिज बंद असेल. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुंबई सेंट्रल आगाराचं काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यामुळे 17 मार्चपासून प्रवासी वापरासाठी हे आगार पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे परळ, दादर आणि कुर्ला नेहरूनगर बसस्थानकामध्ये स्थलांतरित झालेल्या बस फेऱ्या पूर्वीप्रमाणे इथून सुरू होणार आहेत. मध्य रेल्वेनंतर पश्चिम रेल्वेच्या 2 महिला तिकीट तपासनीसांनी उत्कृष्ट कामगिरी केली. 12,000पेक्षा जास्त फुकट्यांवरती कारवाई करत लाखो रुपयांचा महसूल गोळा केलाय. जे रुग्णालयात आता दर तासाला 2,800 चाचण्या होणार आहेत. विविध प्रकारच्या रक्त तपासण्या, प्लाझ्मा तसंच सिरममधील विविध घटक, रसायनांचं प्रमाण मोजण्यासाठी वापरण्यात येणारे स्वयंचलित बायोकेमिस्ट्री अॅनालायझर यंत्र जे रुग्णालयात दाखल झालंय. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना वेगवान चाचण्यांमुळे दिलासा मिळणार आहे.
मुंबई स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांवरती नजर ठेवून दंडात्मक कारवाई करण्यासाठी पालिकेनं नेमलेल्या क्लीनअप मार्शलकडनं मांडवली करून पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी वाढत असल्यामुळे मुंबईतनं क्लीनअप मार्शल हद्दपार केले जाणार आहेत. क्लीनअप मार्शल नेमलेल्या कंत्राटदाराची मुदत मेमध्ये संपणार असून हे कॉन्ट्रॅक्ट रद्द करून नवा पर्याय शोधला जाईल. होळीनंतर धुळवडीच्या दिवशी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ता अत्यंत खराब होती. अंधेरी आणि देवनार इथली हवा सर्वाधिक वाईट असल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलं. त्यामुळे मुंबईकरांचा श्वास अक्षरशः कोंडला होता. देशातील 60 शहरांमध्ये एकूण विक्री झालेल्या घरांची संख्या 23% वाढलेली असताना रिक्त घरांच्या संख्येत वर्षागणिक भर पडतेय. या रिक्त घरांपैकी 80% घरं मोठ्या शहरांमध्ये, छोट्या शहरांमध्ये घरांच्या विक्रीसाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं समोर आलंय. श्री संत तुकाराम बीज सोहळा उद्या होतोय. यात्रा काळात देहुगाव इथे वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होईल. त्यामुळे पीएमपीकडनं या कालावधीत जादा बसेस सोडण्यात आल्या. त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांना देहुगावात जाणं सोयीचं होईल. एसटी महामंडळाच्या जास्तीत जास्त बसेस प्रदूषण विरहित इंधनावरती चालवण्यासाठी 1.5 वर्षांपूर्वी 5150 विद्युत बस पुरवठा करण्याचं कंत्राट हैदराबाद इथल्या युरी ट्रान्स कंपनीला देण्यात आलं होतं. परंतु या कंपनीनं आतापर्यंत केवळ 220 बसेसचाच पुरवठा केलाय. परंतु पहिल्यापासून वेळेत बस पुरवठा न करणाऱ्या कंपनीचं कंत्राट अखेर रद्द करण्याचा इशारा महामंडळानं दिलाय. आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यात आता महापालिकेला जास्तीत जास्त उत्पन्न मिळावं यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच आता मिळकत कर थकबाकीची वसुली करण्याची जबाबदारी महिला अधिकाऱ्यांवरती देण्यात आली आहे. यासाठी महिलांची 12 पथकं स्थापन करण्यात आली असून त्यात 60 महिलांचा समावेश आहे. फास्टॅग सक्तीच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली. केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करण्याचं कोणतंही कारण आढळून आलेलं नाही असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं. मुंबईकरांनी पुढील 10 दिवस पाणी उकळून आणि गाळून प्यावं असं आवाहन महानगरपालिका प्रशासनानं केलंय. घाटकोपर इथल्या भटवाडी परिसरात आरबी कदम मार्ग नजीकच्या घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयाच्या कप्पा क्रमांक 2ची संरचनात्मक दुरुस्ती पूर्ण झाली आणि सोमवारपासून दुरुस्ती केलेल्या जलवाहिनीतनं पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार आहे. त्या अनुषंगानं खबरदारीचा उपाय म्हणून हे आवाहन करण्यात आलंय. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली. शहरात हवेचा निर्देशांक मध्यम श्रेणीत नोंदला गेलाय. अंधेरी आणि देवनार इथे वाईट हवेची नोंद झाली. सिडको संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत बाळगंगा धरणासाठी 2403 कोटी रुपयांच्या खर्चाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सिडकोच्या मालकीच्या बाळगंगा धरणाच्या कामाला वेग आलाय. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात कोकण विभागीय गुंतवणूक परिषद पार पडली. यावेळी 8500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. उद्योजकांकडून ठाणे जिल्ह्याला पसंती मिळाली. एकट्या ठाण्यामध्ये 4000 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. यानंतर एक मोठी बातमी. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील सेंट्रल बँकेला आग लागली. बँक सुरू असताना शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. सर्व कर्मचारी घाबरून पळाले. कोणतीही जीवितहानी त्यामुळे झाली नाही. आगीमध्ये कम्प्युटर, दस्तऐवज जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालंय. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर रेल्वे शहरातील सेंट्रल बँकेला ही आग लागली. बँकेचं कामकाज सुरू होतं आणि त्यातच शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली असताना सर्व कर्मचारी घाबरून बँकेच्या बाहेर पळाले आणि त्यामुळे अनर्थ टळला. कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीमध्ये मात्र बँकेतलं सगळं सामान, कम्प्युटर, दस्तऐवज जळून खाक झाल्याचं कळतंय. अधिक माहिती आपण घेऊयात. आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्या सोबत आहेत. संजय, कितीच्या सुमारास लागलेली ही आग आणि काय आत्ताची परिस्थिती? ही खरं तर अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वेतील सेंट्रल बँकेला आग लागली. ही आज जवळपास 1 ते 1.5 तासापूर्वीची घटना आहे आणि ही आग जी आहे ती शॉर्ट सर्किटने आग लागल्याची माहिती जी आहे ती बँकेच्या काही कर्मचाऱ्यांकडून माहिती पडली नाही. खरं तर मार्च एंडिंग असल्यामुळं आज शनिवार जरी असला तरीही मार्च एंडिंगच्या कामामुळे बँकेचे कर्मचारी, अधिकारी जे आहेत ते बँकेत आहे आणि याच दरम्यान ही आग लागलेली आहे आणि आग लागल्यामुळे कर्मचारी जे कर्मचारी मात्र वेळीच बाहेर पडल्यामुळे कर्मचाऱ्यांची कुठलीही जीवितहानी झाली नसते. तरी बँकेचं मात्र यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. महत्वाचे दस्तऐवज, कम्प्युटर आणि जे महत्वाचे कागदपत्र आहे ती यात जळून खाक झाल्याची माहिती आहे. या ठिकाणी अग्निशमनाचं दल जे आहे ते दाखल झालं आणि आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न जे आहे ते सुरू आहे. संजय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि आता पुन्हा पाहूयात काही बातम्या वेगवान.
रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची कामं सुरू असताना अभियंत्यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळी उपस्थित राहणं अनिवार्य आहे. अधिक गतीनं कामं करताना गुणवत्तापूर्ण कामांवरती लक्ष केंद्रित करावं असे सक्त निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले. सागरी किनारा मार्गावरती मर्यादेपेक्षा अधिक वेगानं वाहनं चालवणाऱ्या 3260 जणांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. सागरी किनारा मार्गावरती भरधाव वेगात गाडी चालवणं, गाड्यांची स्पर्धा यामुळे रात्री आवाजाचा मोठा त्रास इथल्या रहिवाशांना होतोय, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. घाटकोपरमधल्या माता रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकासाअंतर्गत टप्पा 1 मधील उर्वरित 1500 झोपड्या हटवल्या जात आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाद्वारे एप्रिल अखेर हे काम पूर्ण केलं जाईल. त्यानंतर हा भूखंड MMRDAला हस्तांतरित केला जाईल. राज्यातील बाजार समित्यांमध्ये 29,000 क्विंटल कांदा आवक झाली. अनेक बाजार समित्यांना सुट्टी असल्यामुळे काही निवडक बाजार समित्यांमध्ये आवक झाली. कांद्याला कमीत कमी 1250 रुपयांपासून ते 1550 रुपयांपर्यंतचा सरासरी दर मिळाला. राज्याच्या 5 बाजार समित्यांमध्ये एकूण 157 क्विंटल गव्हाची आवक झाली, तर गव्हाची सर्वाधिक आवक असलेल्या लासलगाव निफाड बाजारात गव्हाला सरासरी 2650 रुपये इतका दर मिळाला. संगमनेर बाजारात सर्वसाधारणपणे हरभऱ्याला क्विंटल मागे सरासरी 5000 रुपये दर मिळाला, तर लासलगाव निफाड बाजारात लोकल हरभऱ्याला 5151 रुपये बाजारभाव मिळाला. सांगली इथल्या मार्केट यार्डात निघालेल्या सौद्यामध्ये उमदी येथील शेतकऱ्याच्या हिरव्या बेदाण्याला विक्रमी प्रतिकिलो 470 रुपये भाव मिळाला. हा दर या हंगामातील विक्रमी आहे. मागील वर्षापेक्षा बेदाणा उत्पादनात 30 ते 40% घट झाल्याचं बेदाणा व्यापाऱ्यांनी सांगितलं. सरकारनं 2024-25 या खरेदी वर्षासाठी राज्याच्या उत्पादनाच्या 100% समतुल्य किंमत समर्थन योजनेअंतर्गत तूर, उडीद, मसूर खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. देशातील डाळींमध्ये स्वयंपूर्णता मिळवण्यासाठी केंद्रीय नोडल एजन्सीद्वारे 2028-29 पर्यंत पुढील 4 वर्षांसाठी राज्याच्या उत्पादनात 100% तूर, उडीद आणि मसुराची खरेदी केली जाईल, असं देखील नमूद करण्यात आलंय. उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये होळी सणाला गालबोट लागलंय. गळाभेट घेण्यास नकार दिल्यामुळे आरोपीनं रागाच्या भरात समोरच्यावरती गोळी झाडली. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय. अहमदाबादमध्ये लिफ्ट बंद पडल्यामुळे 10 जण लिफ्टमध्ये 3 तास अडकून होते. अखेर लिफ्टचा दरवाजा तोडून या नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातील भाविकांवरती रॉडनं एकानं हल्ला केला. यामध्ये 4 जण जखमी झाले असून हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली. अहमदाबादमध्ये 2 गटात जोरदार हाणामारी झाली. रस्त्यावरील अपघाताच्या कारणावरून दोघांमध्ये भांडण झालं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत. उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये घरात घुसून एका तरुणीला जबरदस्तीनं रंग लावण्यात आला. यावेळी विरोध केल्यामुळे तरुणीच्या कुटुंबाला गुंडांनी मारहाण केल्याचा आरोप होता. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली आहे. बिहारच्या सुपौलमध्ये 2 दुचाकींची समोरासमोर धडक बसली. यात 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय. उत्तर प्रदेशच्या अलीगडमध्ये दुचाकीवरून आलेल्या गुंडांनी गोळीबार केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस या फरार आरोपीचा शोध घेत आहेत. मध्य प्रदेशच्या टिकमगडमध्ये तेलाच्या कारखान्याला आग लागली. या आगीमध्ये 3 कोटींचं नुकसान झालं. गुजरातच्या भरूच इथे भंगार गोदामाला आग लागली. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं. गुजरातच्या सुरतमध्ये कपडा गोदामासह 2 कंपन्यांना आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठं आर्थिक नुकसान झालं. गुजरातच्या गिर सोमनाथ इथे वाघाचा बछडा विहिरीमध्ये पडला होता. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत या बछड्याची सुटका केली. पाकिस्तानच्या ट्रेन हायजॅक प्रकरणी बलूच सैनिकांनी मोठा दावा केलाय. 214 ओलिसांना ठार केल्याचा दावा करण्यात आलाय. यामध्ये बहुतांश ओलीस पाकिस्तानी सैनिक असल्याचं सांगण्यात येत आहे. रूस युक्रेन युद्ध लवकरच संपुष्टात येऊ शकतं असं विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं. या संदर्भात पुतीन यांच्याशी संवाद साधल्याचं ट्रम्प म्हणाले. देशभरात 14 मार्चला धुळवड उत्साहात साजरी झाली. धुळवडीचा उत्साह देशभरात असताना एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये एअर होस्टेसचा केबिन क्रू हे बलम पिचकारी या गाण्यावरती ठेका धरताना दिसत आहेत. एका प्रवाशानं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरती तो शेअर केलाय.